वेलकम बॅक टू इगल्स कोचिंग क्लासेस. आपण पाहणार आहोत पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा पार्ट नंबर 2 व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल, त्याला लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हणतात, त्याच्याबद्दलची माहिती घेऊया. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. सांगायचं जर गेलं तर काय म्हणलं या ठिकाणी, जे काही मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे काही एलिमेंट्स म्हणजे ठेवण्यात आलेले आहेत ते कसं ठेवण्यात आलेले आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. हे पहा 1 इथे 2 3 4 असं म्हणजे काय, इन्क्रीजिंग ऑर्डर. पण आतापर्यंत जे शिकत होतो ते ॲटॉमिक मास नंबर होतं, पण मॉडर्न पिरियडिक टेबल हा कशावर डिपेंड आहे, इट इज टोटली डिपेंड अपॉन द ॲटॉमिक नंबर. दुसरा पहा, in modern periodic table there are 7 horizontal rows called periods. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 असे एकूण किती, 7 horizontal rows. याला काय म्हणायचं, 7 horizontal rows आणि ह्याला म्हणतात periods. काय म्हणायचं याला, periods. आणि एकूण 18 वर्टिकल कॉलम आहेत. हे 1 to 7 झाले आणि ही इथं पहा एकूण 18 वर्टिकल कॉलम 1 to 18. हे पहा 1 to 18 इथं वरच्या साईडला 18 दिले, 1 to 18 हे 18 वर्टिकल कॉलम आहेत आणि या वर्टिकल कॉलमला आपण ग्रुप्स म्हणतो. काय म्हणतो आपण याला, ग्रुप्स म्हणतो. आणि हॉरिझॉन्टल रोजला काय म्हणत असतो आपण, पिरियड्स म्हणत असतो. काय म्हणतो मित्रांनो, आपण पिरियड्स म्हणत असतो. त्याच्यानंतर एकूण ह्या पिरियडिक टेबल मध्ये एकूण किती एलिमेंट्स आहेत, देयर आर टोटल 118 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन दिस मॉडर्न पिरियडिक टेबल. किती एकूण 118 एलिमेंट आहे. त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर्स आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दीज बॉक्सेस. आणि ह्याच्यामध्ये जर पाहिला तर वरच्या साईडला अप्पर पार्टवर काय डिस्क्राईब करण्यात आलेलं आहे, तर अप्पर पार्टवर त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी डिस्क्राईब करण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक बॉक्स काय करतो, इच बॉक्स रिप्रेझेंट द प्लेस फॉर वन एलिमेंट. आणि प्रत्येक एक बॉक्स काय करत असतो, प्रत्येक वेगळ्या एलिमेंट साठी काय करत असतो, जागा रिप्रेझेंट करत असतो. आणि एकूण जे काही 7 रोज आहेत, देर आर, हे 7 रोज व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही नीट लक्ष देऊन पहा, खालच्या साईडला सुद्धा किती 2 डिफरंट रोज आहेत. त्या 2 डिफरंट रोजला काय म्हटलं जातं, जे की मॉडर्न पिरियडिक टेबलच्या बॉटमला सेपरेटली प्लेस करण्यात आलेलं आहे, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड. कोणते, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड्स आहेत ते बाळांनो. कोणती ते, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड्स आहेत, which are placed at the bottom of the modern periodic table separately. अशी एकूण 118 एलिमेंट्स आहेत. The formation of few elements was established experimentally very recently and thereby the modern periodic table. म्हणजे काही काळानंतर पुन्हा काय झालं की नवीन एलिमेंट्सचा शोध लागला. असे एकूण टोटल 118 एलिमेंट आपल्याला काय आहेत, शोध लागलेले आहेत. त्याच्यामध्ये युरेनियम पर्यंतचे जेवढे काही एलिमेंट्स आहेत, अप टू युरेनियम तेवढे जेवढे काही एलिमेंट्स असतात युरेनियम पर्यंतचे, ते सर्व एलिमेंट्स कसे असतात, नॅचरल असतात. म्हणजे 91 जो आहे ना युरेनियमचा नंबर, तिथपर्यंत जेवढे काही एलिमेंट आहेत ते सर्व कसे आहेत, नॅचरल एलिमेंट्स आहेत. आणि मग आता एकूण टोटल किती म्हणलं, आता 118 म्हणलं. आणि जो काही टोटल पिरियडिक टेबल आहे किती ब्लॉक मध्ये डिवाइड करण्यात आलेल्या बाळांनो, 4 ब्लॉक मध्ये. कोणता कोणता ब्लॉक, हे पहा, एस ब्लॉक, हे पी ब्लॉक, हे डी ब्लॉक, आणि जे बॉटमला ठेवण्यात आलेलं आहे ह्याला म्हणायचं एफ ब्लॉक. आणि हे एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या एलिमेंटला नॉर्मल एलिमेंट म्हणतात. नीट लक्षात ठेवा, काय म्हणतात, नॉर्मल एलिमेंट म्हणतात. आणि त्याच्यानंतर डी ब्लॉकला काय म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. कोणते एलिमेंट म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. आणि एफ ब्लॉकचे जे असतात यांना म्हणतात इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. कोणते एलिमेंट, इनर ट्रान्झिशन असं म्हटलं जातं. आणि याच्यातला जो सेपरेट ह्या ठिकाणी आहे त्याला काय कोणते म्हणतात, इनर्ट गॅसेस असं म्हणतात. काय म्हणतात बाळांनो, इनर्ट गॅसेस. हे पहा, हे हायड्रोजन फॅमिली, हे बेरिलियम फॅमिली, हे बोरॉन, हे कार्बन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली, हे ऑक्सिजन फॅमिली, हे काय टोटल गॅसेस आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे काय सर्व गॅसेस आहेत. यांना कसं लिहित असतो, X2 ग्रॅड्युएशन याचं X2 पद्धतीने लिहितात. म्हणजेच काय, Cl2, F2 अशा पद्धतीने लिहितात बाळांनो. पुढे पहा,
आता सांगितलं आपण टोटल 4 ब्लॉक मध्ये एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. आणि एस ब्लॉक मध्ये पहा, एस ब्लॉक किती येते बाळांनो, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एस ब्लॉक मध्ये. ग्रुप 3 ते ग्रुप एकूण 13, ग्रुप 3 ते 12, ग्रुप 3 ते 12 हे सर्व काय येते बाळांनो. ग्रुप 3 ते 12 जर तुम्ही लक्षात घेतला तर हे आहे टोटल डी ब्लॉक. काय येते बाळांनो, डी ब्लॉक आहे, डी ब्लॉक. आणि त्याच्यानंतर पुढे पहा, हे जो पी ब्लॉक आहे, पी ब्लॉक कुठून चालू होतो, ग्रुप 13 टू ग्रुप 18 हे सर्व काही इथे पी ब्लॉक आहेत. आणि एफ ब्लॉक कुठे रे बाळांनो, हे बॉटमला जो आहे तो कोणता ब्लॉक आहे, एफ ब्लॉक त्या ठिकाणी आहे. नंतर तर डी ब्लॉक एलिमेंट्सला आता सांगितलं आपण काय म्हणतात, म्हणलं ट्रान्झिशन म्हणतात. आणि एफ ब्लॉकला इनर ट्रान्झिशन म्हणतात. आणि ह्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला एक अशी झिगझॅग लाईन दिसते का, हे पहा झिगझॅग लाईन, हे पहा झिगझॅग लाईन, हे झाली मॉडर्न पिरियोडिक मधली झिगझॅग लाईन. आणि ह्या झिगझॅग लाईनच्या अलॉंग जे असतात, हे पहा अलॉंग, हे सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलुरियम, पोलोनियम, हे सर्व जे आहेत हे काय तरी बाळांनो, हे असतात मेटॅलॉइड्स. आलं लक्षामध्ये. याचे 2 एक्झाम्पल सुद्धा परीक्षेला विचारू शकतात. सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलुरियम, पोलोनियम, हे लक्षात ठेवा. हे दिले बघा, हे वेगळ्या बॉक्स मध्ये दिलेलं आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि ह्या झिगझॅग लाईनच्या राईट हँड साइडला, ह्या झिगझॅग लाईनच्या राईट हँड साइडला नॉन मेटल्स आहेत. काहीतरी बाळांनो, नॉन मेटल्स, हे सर्व काही ते नॉन मेटल्स आहेत. पहा, a zigzag line is shown in the P block of the periodic table. The zigzag line shows 3 traditional type of element, metals, non-metals आणि metalloid. Metalloid elements along zigzag line ला असतात. आणि जे काही metals असतात, metals are represented on left hand side. metals कुण्या साइडला असतात, लेफ्ट हँड साइडला, म्हणजे तुमच्या हाताच्या लेफ्ट हँड साइडला. हे झाले टोटल मेटल्स. Metals are presented on left hand side and non-metals are represented on right hand side. Metals are, हे पहा, मेटल्स कुणा साइडला असतात म्हणलं आपण, लेफ्ट हँड साइडला. कुणाच्या, तर या झिगझॅग लाईनच्या. ओके, पुढे आपल्याला आता पाहायचं आहे, हे सर्व जे आपण माहिती घेतली कशाबद्दलची, आता आपण माहिती घेतलं दिस टोटल इन्फॉर्मेशन अबाउट मॉडर्न पिरियोडिक टेबल. ह्याच्याबद्दल कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतो 3 मार्कासाठी. पुढे पहा, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा टॉपिक बद्दल माहिती घेऊया. द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन दीज एलिमेंट्स. आणि प्रत्येकामध्ये जर पाहिला गेलात, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कशा असतात, डिफरंट असतात. का बरोबर डिफरंट असतात तरी बाळांनो, कारण प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर कसा असतो, वेगळा असतो. हायड्रोजनचा 1 आहे, हिलियमचा 2 आहे, लिथियमचा 3. आणि पहिल्या कक्षामध्ये किती असतात रे बाळांनो, पहिल्या कक्षामध्ये असतात 2, दुसऱ्या कक्षामध्ये 8, तिसऱ्या कक्षामध्ये 18. अशा पद्धतीने हे सिक्वेन्स आपल्याला दिलेलं असतं. द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन दीज एलिमेंट्स. हाऊएव्हर द नंबर ऑफ शेल इज सेम. पण प्रत्येक ठिकाणी जर पाहिला गेलात, जरी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वेगळे असतील, ॲटॉमिक नंबर वेगळा असेल, पण त्याच्यामध्ये जो शेल्स असतात, व्हॅलेन्स शेल जे असतात ते कशा असतात, सारखे असतात. पहा, ह्या ठिकाणी जर नीट पाहिला, एक हायड्रोजन अपवाद असतो. हायड्रोजनला पहा, हायड्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती आहे, 1. म्हणजे याची व्हॅलेन्सी किती रे बाळांनो, 1. ह्याच्या 1, ह्याच्या सुद्धा 1, ह्याच्या सुद्धा 1, ह्याच्या 2, 2, 2. जर मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये वरी जर पाहिलात, तर या प्रत्येकाचं काय येणार, 1 1 1 1. अशा पद्धतीने 2 2 2 2 2, लाईक दिस, 3 3 3 3, 4 4 4. अशा पद्धतीने पुन्हा काय होणार, डबल 3 2 1, हे 0. अशा पद्धतीने पुढे असतं रे बाळा. मग पुढे पाहूया आपण, while going from left to right within the period. ज्यावेळेस आपण पिरियड मध्ये कसं जातोय, लेफ्ट कडून राईट कडे जातो. जात असताना काय होतं रे बाळांनो,
ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो? ऍटॉमिक नंबर का होतो? इन्क्रीज होतो. ऍटॉमिक नंबर का होतो? इन्क्रीज होतो. कितीने? वन युनिटने. म्हणजे प्रत्येक वेळेस 1 हायड्रोजन 2 हेलियम. पुन्हा जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलात, हे पहा, हे 1 आहे, हा 2 आहे, पुन्हा हा 3 4. प्रत्येक वेळेस का होऊ लागला? एक एक ने इन्क्रीज होऊ लागतो. and the number of valence electron also increases by 1 at time. ज्यावेळेस आपण वरून खाली येत होतो, वरून खाली वर्टिकल कॉलम मध्ये येत असताना काय होत होतं? त्या ठिकाणी फक्त काय होत होतं की जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे तो कसा होता? सारखा होता. पण आता ह्या ठिकाणी काय झालं की ज्यावेळेस आपण लेफ्ट कडून राईट कडे जाऊ पिरियड्स मध्ये, कशामध्ये? पिरियड्स मध्ये, तर त्यावेळेस काय होऊ लागलं की ऍटॉमिक नंबर एकने तर इन्क्रीज होऊ लागलाच, पण त्यावेळेस काय होऊ लागलं, जे काही नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सुद्धा काय होऊ लागले? इन्क्रीज होऊ लागले त्या ठिकाणी बाय 1 ने. कितीने रे बाळांनो? 1 ने होऊ लागले. ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही मधल्यामध्ये किती असणार? 2 4 2 8 18 अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं असतं. ह्याच्यामध्ये पाहू शकता एक आहे, पुढे किती झालं? 2. प्रत्येक वेळेस कितीने वाढते म्हणजे रे बाळांनो? 3 ने. पण ज्यावेळेस व्हर्टिकल कॉलम मध्ये येत होतो आपण कॉलम मध्ये, तर त्यावेळेस काय होत होतं? फक्त जो काय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे तो सारखा होता, पण आडवं जात असताना काय झालं? प्रत्येक वेळेस कितीने वाढू लागला? बाय 1 ने. कितीने रे बाळांनो? 1 ने. लक्षात ठेवा. नंतर पाहूया, वी कॅन से दॅट एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल्स. शेल्स म्हणजे काय रे? आउटर मोस्ट जे काही ऑर्बिट असते, कक्षा असते, त्याला काय म्हणायचं? शेल्स म्हणतात. वी कॅन से दॅट एलिमेंट्स with the same number of shells occupied by the electrons belong to the same period. पहा, we can say that elements with the same number of shells म्हणजे जे काही आउटर मोस्ट शेल्स ऑक्युपाइड केलेले आहेत, कोणी ऑक्युपाइड केलेले आहेत? इलेक्ट्रॉन्सने. म्हणजे ते कुणाला बिलॉंग करतात? सेम पिरियडला. म्हणजे जर आउटर मोस्ट शेल मध्ये जर नंबर ऑफ आउटर मोस्ट शेल्स जर समजा नंबर ऑफ शेल्स जे असतील एलिमेंटचे जर सारखे जर असतील त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या, तर त्यावेळेस त्यांचा पिरियड सुद्धा कसा असतो? सारखा असतो. सेम नंबर ऑफ शेल्स असतील तर त्यावेळेस जे काही इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतात त्या पिरियड्स मध्ये कशा असतात? सारखे असतात. द एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड कन्सिडर करा. सेकंड पिरियड मध्ये जर पाहायला गेलं, लिथियम आहे. जर तुमच्या पुढे चार्ट ठेवा, चार्ट ठेवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल लिथियम आहे, बेरियम आहे, बोरॉन आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे आहे. त्याच्यामध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन्स किती? हॅव इलेक्ट्रॉन्स इन 2 शेल्स. किती शेल्स मध्ये? त्यांच्या 2 शेल. कोणते कोणते शेल्स असतात? की एक शेल, एल शेल अशा पद्धतीचे शेल असतात. मग द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड, आता तिसऱ्यामध्ये पाहूया आपण. लक्षात येईल डायग्राम मध्ये पाहिल्यानंतर. हे पहा, आता दिलेलं आपल्याला 1 2 म्हणजे ह्याच्यामध्ये किती असतात? आउटर मोस्ट 2. ह्याची व्हॅलेन्सी किती? 2. ह्याची किती? आता सांगितल्याप्रमाणे 3. अशा पद्धतीने त्यांचं सिक्वेन्स असतं. म्हणजे जेवढे नंबर ऑफ शेल्स असतील, म्हणजे पहिली जर 2 ने ऑक्युपाय केलेला असेल, दुसरा 8 ने, तिसरा अशाच पद्धतीने 8 ने डबल ऑक्युपाय केला असेल, तर त्यावेळेस त्यांची व्हॅलेन्सी किती असते? 3 असते. आलं लक्षामध्ये? द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड नेमली सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन हॅव इलेक्ट्रॉन्स इन 3 शेल्स. त्यांच्या एकूण किती शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन आहेत? एकूण 3. म्हणजे एकूण किती ऑर्बिट किंवा शेल्स ऑक्युपाय केले? 3. के, एल आणि एम. आणि त्या पद्धतीने आपण काय करतो? त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहित असतो आणि कन्फर्म करत असतो. इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड विथ सेम शेल. बघा, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये काय म्हणले? इलेक्ट्रॉन्स सेम सेलने फिल केलेले असतात. गोइंग अलॉंग पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. कधी? ज्यावेळेस आपण आडवे म्हणजे हॉरिझॉन्टल काय करू? लेफ्ट कडून राईट कडे जाऊ, त्यावेळेस सांगितले आपल्याला. And at the beginning of next period new electron shell starts filling up. म्हणजे पुन्हा ज्यावेळेस आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये जाऊ पिरियड मध्ये, म्हणजे खालच्या लाईन मध्ये जाऊ, त्यावेळेस काय होणार? नवीन इलेक्ट्रॉन शेल्स मध्ये काय होणार? फिल करण्याचा प्रयत्न करणार, ऍड होण्याचा प्रयत्न करणार. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फर्स्ट 3 पिरियड इज डिटरमाइंड बाय इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल्स अँड लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. पहा,
जे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील पहिल्या 3 पिरियड्स मध्ये, पहिल्या किती पिरियड्स मध्ये रे बाळांनो? 3 पिरियड्स मध्ये, हे कशाने डिटरमाइन केले जातात? इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल्स. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल्स म्हणजे काय? तर जे काही आउटर मोस्ट शेल्स आहेत त्यांची जी काही कॅपॅसिटी असते, म्हणजे किती इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये कॅप्चर करू शकतात किंवा ऑक्युपाय करू शकतात, त्या कॅपॅसिटी अनुसार. आणि दुसरा म्हणजे लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट, म्हणजे किती स्ट्रॉंग असणार, म्हणजे हे कशावर डिपेंड असतं? म्हणजे पहिली शेल के शेल आहे का एल शेल आहे का एम शेल आहे. इथे लक्षात येईल तुम्हाला की जी इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे, हे पहा इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी जे म्हणलात ना आता तुम्ही, हे पहा इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी हा पहिली जर असेल, हे काय शेल कोणते? के शेल, एल, एम आणि एन. के म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, आणि याचा फॉर्म्युला आहे 2n². जर 2 × 1² 2, 2, 8, 18, 32, म्हणजे पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती आहे? 2, दुसऱ्या शेलची 8, तिसऱ्या 18 आणि चौथ्या 32. पण ज्यावेळेस आपण कॉन्फिगरेशन करत असतो ना बाळांनो, त्यावेळेस 2, 8, 8, 18, 18, 32 अशा पद्धतीने करतात. ओके. As per the electron holding capacity of the shells, 2 elements are present in the first period. पहिल्या पिरियड्स मध्ये किती? 2 एलिमेंट्स असतात. दुसऱ्यामध्ये एल मध्ये 8, 18 अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेले असतात. The chemical reactivity of an element is determined by number of valence electron in it and the number of valence shells. बघा, the chemical reactivity of an element म्हणजे त्या इलेमेंट जे आहेत ते किती केमिकली रिएक्टिव्ह असतात हे कशाने डिटरमाइन केलं जातं? तर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन इट, म्हणजे त्या इलेमेंट मध्ये एकूण नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, म्हणजे आउटर मोस्ट शेल्स मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, ते इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल त्याला म्हणायचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि दुसरा म्हणजे काय? द शेल नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल, म्हणजे काय? पहिली कक्षा आहे का दुसरी आहे का तिसरी आहे, ह्याच्या अनुसार काय केलं जातं? तर त्या एलिमेंटची केमिकल रिएक्टिव्हिटी डिसाइड केली जाते. ओके. द इन्फॉर्मेशन ऑन दिस पॉइंट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द पोझिशन ऑफ एलिमेंट इन द पिरियोडिक टेबल. मग हे इन्फॉर्मेशन आपण कसं मिळवणार? तर जे काही एलिमेंट आहे तो एलिमेंटची जे काही पिरियोडिक टेबल मध्ये पोझिशन असेल त्याच्यानुसार. दॅट इज द मॉडर्न पिरियोडिक टेबल हॅज प्रूव्ड युजफुल फॉर स्टडी ऑफ एलिमेंट्स. म्हणूनच हा मॉडर्न पिरियोडिक टेबल जो आहे तो आपल्याला अभ्यास करण्यासाठी उपयोगी ठरत असतो. पिरियोडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता आपल्याला पाहायचं आहे पिरियोडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियड, when the properties of elements in a period or group of modern periodic table are compared, certain regularities observed in their variations. म्हणजे आपण ज्यावेळेस काय करू की एलिमेंट्सला आपण त्या पिरियड्स मध्ये किंवा त्या ग्रुप्स मध्ये जर आपण त्याच्यावर जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय होत असतं की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये रेग्युलरिटी आढळून येते, सातत्यता दिसून येत असते. पण काही वेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवत असतात. जसं न्यूलँड्स ऑक्टिव्ह पाहिलं त्याच्यामध्ये प्रॉपर्टी ऑफ द फर्स्ट इज सिमिलर टू द प्रॉपर्टी ऑफ द एथ होतं ना, त्याच पद्धतीने. आणि ह्यालाच काय म्हणलं जातं? इट इज कॉल्ड द पिरियोडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आलं का लक्षामध्ये तुमच्या? मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये काही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या असतात पिरियड मध्ये किंवा ग्रुप मध्ये, त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला रेग्युलॅरिटी दिसून येते, तर काही प्रमाणामध्ये आपल्याला काय दिसून येत असतात? व्हेरिएशन दिसून येत असतात. यांनाच काय म्हणलं जातं? पिरियोडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. पुढे पहा, पिरियोडिक ट्रेंड्स इन द ओनली प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स नेमली. आता पाहूया, आता ह्या जे काही 10वी मध्ये आपल्याला जे शिकायचं आहे की कोणत्या प्रॉपर्टीज कन्सिडर केली जातात. ट्रेंड कन्सिडर द पिरियोडिक ट्रेंड इन द ओनली 3 प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. कोणत्या कोणत्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज? नंबर 1 व्हॅलेन्सी, नंबर 2 ऍटॉमिक साईज. व्हॅलेन्सी काय रे बाळांनो? आउटर मोस्ट शेल मध्ये किती असतात त्याच्यानुसार आपण त्यांची व्हॅलेन्सी डिसाइड करू शकतो. ऍटॉमिक साईज आपण जे काही नंबर ऑफ, त्याला काय म्हणू आपण, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट असतील किंवा त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे त्याच्यानुसार आपण त्याचा ऍटॉमिक साईज डिसाइड करू शकतो. त्याच्यानंतर मेटॅलिक आहेत का नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज आहेत, ह्याच्यानुसार ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत का इलेक्ट्रो निगेटिव्ह आहेत ते आपल्याला पुढे डिसाइड होतं. तर त्याच्यातला जो आपल्याला पहिला टॉपिक शिकायचा आहे तो आहे व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजे काय बाळांनो? तर व्हॅलेन्सी म्हणजे पहा, व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल्स ऑफ इट्स ऍटम.
दॅट इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. नीट पहा, व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय, कसं डिटरमाइंड करतात, जे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, काय म्हटलं बाळांनो, जे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत कुठे आहेत, प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल, कुणाच्या, त्या एलिमेंटच्या किंवा त्या ऍटमच्या, त्याला म्हणलं जातं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील त्यांना म्हणायचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण म्हणत असतो त्यांना. हे पहा, पहिल्या किती 2 8 8 1. मग मला सांगा ह्या ठिकाणी ह्याच्यावरूनच आपण एक अभ्यास करूया. हे कक्षा कोणती रे बाळांनो, पहिली कक्षा, दुसरी, तिसरी आणि हे चौथी. मग ह्या ठिकाणी मला सांगा आउटर मोस्ट शेल मध्ये किती आहे, फक्त एक आहे. म्हणजे याची व्हॅलेन्सी किती रे बाळांनो, एक व्हॅलेन्सी. कितव्या पिरियड्स मध्ये येतात, चौथ्या पिरियड्स मध्ये येतात. का, के एल एम आणि के एल एम एन, 4 कक्षा. ह्या पद्धतीने असं असतं. ऍटॉमिक साईज बद्दलची माहिती घेऊया आता आपण. ऍटॉमिक साईज पहा, ऍटॉमिक साईज किंवा आपण काय म्हणू त्याला, साईज किंवा व्हॉल्यूम जे असतो बाळांनो, साईज किंवा व्हॉल्यूम जे असतो एखाद्या मॅटरचं, तो काय असतो, फंडामेंटल प्रॉपर्टी असते. काय म्हणलं बाळांनो आपण, साईज किंवा व्हॉल्यूम जे असतो त्या एखाद्या मॅटरची फंडामेंटल प्रॉपर्टी असते. जे काही साईज ऑफ ऍटम असेल, आपलं जे काही शिकतो ना साईज ऑफ अन ऍटम, हे कशाने डिटरमाइन करतात, तर हे डिटरमाइन करतात रेडियस. कशाने डिटरमाइन करतात, रेडियसने. ऍटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ऍटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल. परीक्षेला तुम्हाला विचारू शकतं, काय विचारू शकतं, व्हॉट इज मीन्ड बाय ऍटॉमिक रेडियस, तर आपण काय म्हणणार, ऍटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ अन ऍटम अँड आउटर मोस्ट शेल. ऍटॉमिक रेडियस म्हणजे जे काही न्यूक्लियस ऑफ ऍटम आणि जे काही आउटर मोस्ट शेल आहे त्यांच्यातला जो डिफरन्स असतो त्याला म्हणायचं ऍटॉमिक रेडियस. एक इथे पाहूया डायग्राम मध्ये, लक्षात येईल तुम्हाला. हे पहा, हा इथून जो अंतर असतो, इथून हा इथपर्यंतचा अंतर, हे ह्याच्या सेंटर मधून घेतला तरी चालेल, इथून इथपर्यंतचा जो काही अंतर आहे न्यूक्लियस, इथून न्यूक्लियस पासून ते आउटर मोस्ट शेल पर्यंतचा जो काही अंतर आहे त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं रे बाळांनो, आताच आपण सांगितलं ऍटॉमिक साईज म्हणलं जातं. आणि ऍटॉमिक साईज हे कशाने दाखवतात, पिकोमीटर, म्हणजेच काय, पीएम, जे की कुणापेक्षा लहान आहे, नॅनोमीटर पेक्षा. किती आहे 1 पिकोमीटरची किंमत, 10⁻⁻12 मीटर. सम एलिमेंट्स अँड देअर ऍटॉमिक रेडिय, आता काय दिले आपल्याला रेडिय. हे पहा, ऑक्सिजनचं किती आहे पिकोमीटर, 66, बोरॉन 88, कार्बन 77, नायट्रोजन 74, बेरिलियम 111, लिथियम 152. अशा पद्धतीने बाळांनो, you will find that atomic radius goes on decreasing while going from left to right within a period. म्हणजे ज्यावेळेस मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये आपण काय करूया, असं आडवं जाऊ, असं म्हणजे हॉरिझॉन्टल जात असताना, पिरियड मध्ये जात असताना त्यावेळेस काय होते म्हणलं या ठिकाणी बाळांनो, तर ह्या ठिकाणी त्यानं सांगितलं की त्यांचा जो काय ऍटॉमिक रेडियस आहे तो ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होतो. काय होतं, ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होतो. तर त्याच्या मागचा महत्वाचा रिझन काय आहे ते पाहूया आपण. व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड, ज्यावेळेस आपण पिरियड मध्ये म्हणजे आडवं आहे अशा पद्धतीने, while going from left to right within a period the atomic number increases 1 by 1. प्रत्येक वेळेस काय होऊ लागणार आहे बाळांनो, हायड्रोजन, हेलियम, लिथियम असं प्रत्येक वेळेस काय होऊ लागलं की त्याचं ऍटॉमिक नंबर 1 ने वाढू लागलं, 1 by 1 ने. त्याच्यावर काय वाढू लागला, पॉझिटिव्ह चार्ज वाढू लागला. काय वाढला रे बाळांनो, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज वाढला. कुणावर, जो काही एलिमेंट आहे ना, त्या ऍटम आहे त्याच्या न्यूक्लियसवर. कितीने वाढू लागला, प्रत्येक वेळेस एक ऍटॉमिक नंबर वाढला म्हणजे प्रत्येक वेळेस कितीने वाढणार, 1 ने. पहा, ज्या वेळेस आपण काय करू की व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड, त्यावेळेस प्रत्येक वेळेस काय झालं, ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होऊ लागला 1 by 1. म्हणजेच काय झालं, जो काही ऍटम आहे त्याच्या न्यूक्लियसवर प्रत्येक वेळेस किती चार्ज, 1 पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होऊ लागला. त्यामुळे हाऊएव्हर द ऍडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ऍडेड, प्रत्येक वेळेस एक इलेक्ट्रॉन ऍड होऊ लागला. कशामध्ये होतं रे बाळांनो, आउटर मोस्ट शेल मध्ये ऍड होत असतो, आउटर मोस्ट शेल मध्ये, त्याला व्हॅलेन्स शेल सुद्धा म्हणतात. म्हणून काय झालं, ड्यू टू इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस टू अ ग्रेटर एक्सटेंट अँड देअर बाय द साइज ऑफ ऍटम डिक्रीजेस. पहा, नीट लक्ष द्या, काय म्हणलं आहे ना की प्रत्येक वेळेस काय झालं, ड्यू टू
प्रत्येक वेळेस आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन ऍड झाले. त्याच्यामुळे काय झालं की जो काही न्यूक्लिअर चार्ज आहे त्या इलेक्ट्रॉनवर तो काय झाला, इन्क्रीज झाला. त्याच्यामुळे काय झालं, दे आर पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस, ते कुणाकडे खेचले जाऊ लागले. चार्ज वाढला ना, चार्ज वाढला तर कुणीकडे अट्रॅक्ट होणार, टुवर्ड्स द न्यूक्लियस, टू द ग्रेटर एक्सटेंट, मोठ्या ताकदीने जाऊ लागले. त्याच्यामुळे जो काही साईज असतो ऍटमचा तो काय होऊ लागला रे बाळांनो, डिक्रीज होऊ लागला. त्याचा साईज काय होऊ लागला, डिक्रीज. ह्याच्यामध्ये लक्षात येईल प्रत्येक ठिकाणी बघा पोटॅशियम, सोडियम, रुबियम, सिझियम, लिथियम प्रत्येक वेळेस काय होऊ लागलं, एक पहा अशा पद्धतीने साईज वाढतो का डिक्रीज होतो रे बाळांनो, साईज डिक्रीज होतोय. साईज काय होतोय, डिक्रीज होतोय, लक्षात घ्या. ओके, खाली पाहूया आपण. You will find that while going down a group, the atomic size goes on increasing. आणि ज्या वेळेस तुम्ही काय कराल की अशा पद्धतीने म्हणजे वरून खाली येत जाता त्यावेळेस काय होणार, साईज इन्क्रीज होणार. साईज इन्क्रीज का होणार, तर प्रत्येक वेळेस नंबर ऑफ शेल आता वाढणार का डिक्रीज होणार रे बाळांनो, इन्क्रीज होणार. दिस इज बिकॉज while going down a group, a new shell, शेल कोणती, के एल एम एन, प्रत्येक वेळेस काय होणार, शेल्स त्याच्यामध्ये वाढतात. आणि शेल वाढला, हे समजा हे पहिली कक्षा आहे, त्याच्यावरी हा दुसरा आहे, त्याच्यावरी प्रत्येक वेळेस वाढला. म्हणजे समजा ह्याच्यापासून हा अंतर वाढला, अजून थोडं वर गेल्यानंतर काय होणार, दुसरी शेल के एल एम, प्रत्येक वेळेस शेल वाढत चाललं म्हटलं तर त्यांचा साईज वाढणार का कमी होणार रे, त्यांचा साईज वाढणार. Therefore the distance between the outermost electron and the nucleus goes on increasing. As a result of this atomic size increases. म्हणूनच atomic size काय होतो, इन्क्रीज होतो. कधी होतो, ज्यावेळेस आपण ग्रुप मध्ये उभे जे असतात ना त्यांना ग्रुप म्हणतात. वरून खाली येत असताना ग्रुप मध्ये काय होणार, साईज आपलं atomic साईज किंवा atomic रेडियस त्याचं इन्क्रीज होणार. कशामुळे, ड्यू टू इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज. ड्यू टू व्हॉट, इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज. मग पुढे पाहायचं आपल्याला मेटॅलिक प्रॉपर्टीज, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स बद्दलची आपण माहिती घेऊया. मग पहा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स बद्दल माहिती घेऊया आपण. It is seen that the metallic element like sodium, magnesium are towards the left. zigzag line च्या कोण्या साइडला आहेत, लेफ्ट साइडला आहेत. The non-metallic elements such as sulfur, chlorine कुठे zigzag line च्या राइट साइडला आहेत. The metalloid elements कुठे असतात, along the zigzag line असतात. पहा त्याच्यानंतर खाली आता पाहूया, let us compare the characteristic chemical properties of metals and non-metals. कंपेअर करूया, काय लक्षात येईल आपल्याला. इट इज सीन दॅट फ्रॉम द केमिकल फॉर्म्युले ऑफ सिंपल आयोनिक कंपाऊंड. सिंपल आयोनिक कंपाऊंड कोणती, NaCl अशा पद्धतीचे. KCl म्हणजे काय, मेटलचे आपण म्हणूया त्याला नॉन मेटल सोबतचे कंपाऊंड धरूया. हे NaCl इज अ सिंपल आयोनिक कंपाऊंड दॅट द कॅटियन इन देम इज फॉर्म्ड फ्रॉम मेटल. त्याच्यामध्ये जो काही कॅटियन तयार झाला हा कशामुळे तयार झाला, मेटलमुळे. आणि जो एनियन तयार झाला, Na हा पॉझिटिव्ह आहे बाळांनो, लक्ष द्या. Na कसा आहे, तर Na कसा चार्ज असतो तुम्हाला माहिती आहे. Na कसा असतो रे बाळांनो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. कसा असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर Cl कसा असतो रे बाळांनो, Cl असतो निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणलं आपण, जो काही सिंपल आयोनिक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये जो काही कॅटियन आहे तो कुणामुळे तयार झाला, मेटल मुळे. पॉझिटिव्ह कुणामुळे झाला, मेटलमुळे. आणि एनियन कुणामुळे तयार झाला, नॉन मेटलमुळे. फ्रॉम दिस इज अंडरस्टूड दॅट द मेटल atom have a tendency to form cation. मेटलची टेंडन्सी काय रे बाळांनो, तर the metal atom have a tendency to form anion. मेटलची टेंडन्सी कोणती आहे म्हटलं तर काय म्हणणार, तर anion कॅटियन तयार करण्याची त्यांची टेंडन्सी आहे. कसं करणार, जे काही पॉझिटिव्ह चार्ज असतात ते काय करत असतात ते बाळांनो, ते लूज करतात. Metal atom have a tendency to form cations by losing its valence electron. काय करतात, त्यांचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लूज करतात आणि काय तयार करतात रे बाळांनो, व्हॅलेन्स
इलेक्ट्रॉन लूज करतात आणि कॅटियन तयार करतात. ह्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. काय म्हणतो रे बाळांनो आपण त्याला, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. काय म्हणायचं त्याला, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतात. ओके, मग त्याच्यानंतर पुढे पहा, दुसरं विचार करायला गेलं, नॉन मेटलची प्रॉपर्टी जी आहे, नॉन मेटल हॅज अ टेंडन्सी टू फॉर्म एनियॉन. नॉन मेटलची टेंडन्सी कोणती, एनियॉन तयार करण्याची. कसं करणार, बाय ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. मेटल काय केले या ठिकाणी, लूज केले. नॉन मेटल काय केले, ऍक्सेप्ट केले फ्रॉम आउटसाइड इंटू इट्स व्हॅलेन्स शेल. फ्रॉम आउटसाइड इंटू इट्स व्हॅलेन्स शेल. त्याच्यामुळं काय होतं, एक स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार होत असतो. All the electron in any atom are held by attractive force exerted on them by the positively charged nucleus. लक्षात घ्या, न्यूक्लियस कसा असतो, पॉझिटिव्हली चार्ज्ड. त्याच्या सभोवताली काय रिव्हॉल्व होतात, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय होतो, अट्रॅक्शन होतो. एक स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स त्याच्यामध्ये एक्झर्ट होत असतो. त्याच्यामुळे ऍटम जे असतात हे कसे असतात, दे आर हेल्ड अट्रॅक्टेड टुवर्ड्स देमसेल्स. म्हणजे काय होणार, इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द positively charged nucleus. All the electrons in any atom are held by the attractive force exerted on them by the positively charged nucleus. Electrons in the inner shell lie between the valence shell and the nucleus. आता जे काही इलेक्ट्रॉन्स असतील कुठे असतात तरी बाळांनो, एकतर न्यूक्लियस आणि पुन्हा जे काही आउटर मोस्ट शेल आहे त्याच्यामध्ये ती काय होत असतात, कंटिन्युअसली रोटेट होत असतात. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स, कुणाच्या प्रेझेन्स मुळे, इलेक्ट्रॉनच्या प्रेझेन्स मुळे. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स the effective nuclear charge exerting an attractive force on the valence electron is somewhat less than the actual nuclear charge. काय म्हणलं या ठिकाणी नीट समजून घ्या बाळांनो. जो काही इलेक्ट्रॉनचा प्रेझेन्स आहे त्याच्यामुळे जो काही न्यूक्लिअर चार्ज आहे, त्याच्यामुळे जो काही न्यूक्लिअर चार्ज आहे कोणावर एक्झर्ट होत आहे, एक्झर्टिंग अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स. म्हणजे हा जो काही इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, जो की काय करत आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करत आहे कुणावर, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर. जो की समवॉट म्हणजे थोड्या प्रमाणावर न्यूक्लिअर चार्ज पेक्षा कसा असतो, कमी असतो. दस त्यामुळेच द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन मेटल, जेवढे काही नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत मेटल मध्ये, म्हणजे स्मॉल किती, 1 to 3. म्हणजे व्हॅलेन्सी जर पाहायला गेलं तर 1 ते 3 पर्यंत त्यांची व्हॅलेन्सी असते बरं का बाळांनो. आणि त्याच्या पुढे जर असेल 1 to, ऍक्च्युली साऱ्यांची व्हॅलेन्सी जवळपास 4 पर्यंतच असते. जर समजा 5, 6, 7, 8 असेल तर वरचीवर काय होणार, 8 मधून तुम्ही काय करणार, 5 मायनस म्हणजे 3, 8 मधून 6 मायनस म्हणजे 2, 8 मधून 7 म्हणजे एक अशा पद्धतीने असतं. आल्सो द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज स्मॉल. त्यामुळेच काय झालं, जो काही इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय करत आहे, एक्झर्ट करत आहे. कोणता फोर्स, अट्रॅक्टिव्ह फोर्स. कुणावर, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर. हा कसा असणार मग, तो पण स्मॉल असणार. म्हणून या दोघांच्या कंबाईंड इफेक्ट मुळे मेटलची टेंडन्सी असते कोणती, लूज करण्याची. काय लूज करण्याची, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लूज करण्याची. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लूज करून काय तयार करतात, कॅटियन तयार करतात. हॅव्हिंग अ स्टेबल नोबल गॅस कॉन्फिगरेशन. आणि यांच्यामध्ये काय होते, स्टेबल नोबल गॅस कॉन्फिगरेशन तयार होत असतो. आणि ही जी काही प्रॉपर्टी आहे याला म्हणतात इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी प्रॉपर्टी म्हणतात त्या मेटलची. हे दॅट इज अ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सुद्धा म्हटलं जातं. ओके, या डायग्राम मध्ये जरा पहा, तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही अशा आडव्या पद्धतीने जाल ग्रुप्स मध्ये, त्यावेळेस काय होणार, ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होणार, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार, इन्क्रीज होणार, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार. म्हणजे ह्या साईडला काही सर्व नॉन मेटल्स आहेत आणि इकडल्या साईडला काही ते मेटल्स आहेत आणि इथं काही ते मेटलॉइड्स आहेत. हे पहा, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. मग अजून आडवं जात असताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होणार, मेटॅलिक कॅरेक्टर्स जे काही असतील ते डिक्रीज होणार. आणि ज्यावेळेस वरून खाली येत असतो आपण वर्टिकल कॉलम्स मध्ये, आपण त्याला आपण म्हणूया ग्रुप्स म्हणूया, आणि आडवी जे असतात ती पिरियड्स. ओके, इन्क्रीजिंग ऍटॉमिक रेडियस. प्रत्येक वेळेस काय होणार, ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होणार वरून खाली येत असताना. ओके, आणि पुन्हा डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. आणि काय होत असतं, जे काही
कोणते कॅरेक्टर्स म्हणलं आपण? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतात वरून खाली येत असताना, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर्स. आणि वरून खाली येत असताना काय होत असतं? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होते आणि मेटॅलिक कॅरेक्टर्स त्याचे काय होत असतात? इन्क्रीज होत असतात. पुढे पहा, द periodic trend in metallic character of element is clearly understood from the position in the modern periodic table. जर त्याच्याबद्दलची आत्ताच आपण पिरियडिक ट्रेंड बद्दलची माहिती दिलं होतं, आपण व्हॅलेन्सी म्हणलं आपण, त्याच्यानंतर आणखीन एक 2 टॉपिक सांगितलं होतं, तुम्ही जाऊन पाहू शकता. थोडं रिकॅप करून सुद्धा तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा त्याच्यातलाच एक भाग आहे पिरियडिक ट्रेंड मधलाच. लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप. ज्या वेळेस तुम्ही मेटॅलिक कॅरेक्टरचं ऑब्झर्वेशन कराल सेम ग्रुपच्या, तर त्यावेळेस काय असेल रे सर्वांचं? जे काही व्हॅलेन्सी तर सारखे असणारच. व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल्स गेट ऍडेड. आता ह्या ठिकाणी काय होणार? ज्यावेळेस वरून खाली येत जातो त्यावेळेस नवीन शेल त्याच्यामध्ये ऍड होणार आणि पुन्हा त्याच्यामुळेच काय होणार? आता शेल वाढत चालली म्हणजे न्यूक्लियस पासूनचा आउटर मोस्ट शेलचा अंतर वरचीवर काय होणार? इन्क्रीज होणार. डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. त्याच्यामुळेच काय होणार? जो काही जो काही इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, कोणता चार्ज? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, तो काय होणार? आता कमी होणार, म्हणजे त्यांचं लोअरिंग होणार. आणि त्यामुळेच लोअरिंग द इफेक्ट अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणूनच जो काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे त्याचा सुद्धा अट्रॅक्टिव्ह फोर्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो सुद्धा काय होणार? आता लोअरिंग होणार. त्यामुळेच जे काही टेंडन्सी ऑफ अन ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. म्हणून काय होतं की ॲटमची लूज करण्याची जे काही कॅपॅसिटी आहे किंवा टेंडन्सी आहे ते इन्क्रीज होत असते. ऑल्सो द पेनल्टिमेट म्हणजे काय रे बाळांनो? म्हणजे एखादी वस्तू वन बिफोर लास्ट, म्हणजे लास्ट एखादी आहे त्याच्या पूर्वीची. आता म्हणजे 9च्या पहिला 8, 8च्या पहिला 7, 7च्या पहिला 6, अशा पद्धतीने त्याला म्हणायचं पेनल्टिमेट म्हणतात त्याला, म्हणजे वन बिफोर लास्ट. ऑल्सो द पेनल्टिमेट शेल बिकम आउटरमोस्ट शेल, म्हणजे लास्टच्या पहिल्याचा जो शेल आहे, म्हणजे बाहेरचे काय झाले रे बाळांनो? समजा 2,8,1 आहे, एक गेलं म्हणजे एक शेल पूर्ण अख्खं कंप्लीट गेलं. म्हणजे आता ह्या ठिकाणी काय होणार? जो KL दुसरा शेल होता तो म्हणजे काय झाला? आता आउटरमोस्ट शेल झाला. ऑन लुझिंग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन द पेनल्टिमेट शेल इज कम्प्लीट ऑक्टेट. 2,8,1 म्हणला आता 1 तर गेला, म्हणजे आउटरमोस्ट शेल कशी आता कंप्लीट आहे. Therefore, the resulting cation has a special stability. म्हणून त्यांच्यामध्ये काय होतं? लूज केल्यामुळे स्टॅबिलिटी येते. एकतर पहा, एकतर गेन करावं लागेल किंवा लूज करावं लागेल. का लूज किंवा गेन करावं लागेल? कारण त्यांना एक स्टॅबिलिटी आणावं लागतं. ते कधी येणार? ज्यावेळेस ते एकतर ऑक्टेट असतात किंवा डुप्लेट असतात, म्हणजे आउटरमोस्ट शेल कम्प्लिटली फुलफिल्ड असते. ड्यू टू धिस द टेंडन्सी ऑफ अन ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. त्याच्यामुळेच काय होतं? जी काही टेंडन्सी आहे ॲटमची किंवा मेटलची लूज करण्याची ते इन्क्रीज होत असते. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ अन ॲटम इज इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. आणि मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ अन ॲटम काय आहे? तर इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी आहे. म्हणून देअरफॉर द ट्रेंड इज ऑब्झर्व्ड. आता ट्रेंड बद्दल पाहूया. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इन्क्रीजेस. कधी इन्क्रीज होणार? व्हाईल गोईंग फ्रॉम, आता सांगितलं डाऊन अ ग्रुप, म्हणजे वरून खाली येत असताना. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. ज्यावेळेस लेफ्ट टू राईट जाऊ पिरियड मध्ये, बघा आडवे पिरियड, आउटर मोस्ट शेल कसे असतात? सारखे असणार, पण त्याच्यामध्ये काय होत असतं? प्रत्येक वेळेस एक एक नंबरने काय वाढणार? काय वाढणार एक एक नंबरने? तर एक एक नंबर ॲटॉमिक नंबर वाढणार, म्हणजे एक एक चार्ज वाढणार त्याच्यामध्ये 1 by 1. पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. पण काय डिक्रीज होणार? ॲटॉमिक रेडियस. म्हणून इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज सुद्धा आता काय होतो? इन्क्रीज होतं. ऍज अ रिझल्ट ऑफ दिस द टेंडन्सी ऑफ अन ॲटम टू लूज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. त्याच्यामुळेच काय होतं? जी काही ॲटमची कोणती टेंडन्सी? लूज करण्याची जी टेंडन्सी आहे ती टेंडन्सी काय होते? डिक्रीज होते विदिन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. The two factors, namely the increasing nuclear charge, the two factors namely which factors? Increasing nuclear charge and decreasing atomic radius. काय रे बाळांनो? increasing nuclear charge आणि दुसरा decreasing atomic radius from left to right. कुठून रे बाळांनो? from left to right.
विदिन अ पिरियड हे कशाला रिस्पॉन्सिबल आहेत? हे रिस्पॉन्सिबल आहेत इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज करण्यासाठी. इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. ज्यावेळेस आपण पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाऊ, हे त्यावेळेस हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ओके. The valence electrons are held with greater and greater attractive force. आणि त्यावेळेस काय होणार? फोर्स इफेक्टिव्ह फोर्स वाढल्यामुळे न्यूक्लिअर चार्जवर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे असतात काय होतात? ग्रेटर आणि ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्सने काय होणार? होल्ड केले जाणार. आणि यालाच म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ अन ॲटम. यालाच काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ अन ॲटम. हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स आहेत. ड्यू टू इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता काय होऊ लागलं? लेफ्ट टू राईट मध्ये म्हणजे आडवं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढू लागली का कमी होऊ लागली? इन्क्रीज होऊ लागली. त्यावेळेस ॲबिलिटी ऑफ अन ॲटम टू बिकम एनिऑन. एनिऑन कधी होतात रे बाळांनो? गेन करून, म्हणजे दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेणार. घेते कोण? नॉन मेटल. देते कोण? मेटल. अशा पद्धतीने ॲबिलिटी ऑफ अन ॲटम टू बिकम एनिऑन बाय ऍक्सेप्टिंग आउटसाइड इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग. बघा ह्या ठिकाणी घेऊ लागलं आणि मेटल काय करू लागले? देऊ लागले. हे जे काही टेंडन्सी आहे एलिमेंटची टू फॉर्म एनिऑन म्हणजे काय? बाय ऍक्सेप्टिंग आउटसाइड इलेक्ट्रॉन्स. ओके. ही जी काही टेंडन्सी आहे एलिमेंटची एनिऑन तयार करण्याची किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, याला or the electronegativity is the most non-metallic character of an element. हे जी काही टेंडन्सी आहे ना ऍक्सेप्ट करण्याची नॉन मेटलची, याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय म्हणतात बाळांनो? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जे काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे हे नॉन मेटलची सर्वात महत्वाची कॅरेक्टर्स आहेत. हे लक्षात ठेवा सर्वात. while going from downward in a group, electropositivity of element goes on increasing while their electronegativity goes on decreasing. While going from left to right in any period, the electronegativity of elements काय होणार आहे बाळांनो? increasing होणार आणि electropositivity decreasing होणार. Larger the electropositive or electronegativity of element, higher the reactivity. ज्यावेळेस इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्ती असेल, हे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्ती असते त्यावेळेस रिएक्टिव्हिटी जास्ती असणार. हे कशावर डिपेंड असतं? ॲटॉमिक नंबर किती असेल हे कशावर डिपेंड आहे? मग ॲटॉमिक नंबर त्याची जी काही पोझिशन आहे त्या पिरियड मध्ये त्याच्यानुसार, पिरियडिक टेबल मध्ये. आता पाहूया ग्रॅडेशन. ग्रॅडेशन हॅलोजन फॅमिली. ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली. ग्रॅडेशन म्हणजे काय? जो काही बदल असतो ना त्या बदलला म्हणतात ग्रॅडेशन. म्हणजे थोडाफार जो बदल कंटिन्युअसली होत असतो ना दॅट इज ग्रॅडेशन. आता ग्रुप 17 ला काय म्हणायचं? हॅलोजन फॅमिली म्हणतात. ऑल ऑफ देम हॅव द फॉर्म्युला. प्रत्येकाचा फॉर्म्युला मी मागे सांगितलं होतं X2 म्हणजे Cl2, F2, ब्रोमीन, Br2, आयोडीन, I2 अशा पद्धतीने असतो बाळांनो. आणि दस फ्लोरीन, F2, क्लोरीन, Cl2 हे गॅसेस आहेत. ब्रोमीन लिक्विड आहे, तर आयोडीन हा कसा आहे? सॉलिड असतो रूम टेम्परेचर. ह्या ठिकाणी आपल्याला हे अ जनरल केमिकल इक्वेशन इंडिकेटिंग द रिएक्शन ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. ह्या ठिकाणी आपण Ca ला सुद्धा आपण ऍड करू शकतो रे बाळांनो. Mg ला सुद्धा ऍड करू शकतो. Mg ऍड केल्यावर काय होणार? मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड ऍड होणार. हे MgO2OH2 टेकन टॉइस अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. A general chemical equation indicating the reaction of alkaline earth metal is given above. While going down the second group as बघा बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. ह्याच्यामध्ये द ग्रॅडेशन इन धिस केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल इज. आणि हळूहळू ज्यावेळेस आपण काय करू की वरून खाली येत असताना ह्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला काय होत असतं? बदल घडून येत असतो किंवा त्याच्यामध्ये ग्रॅडेशन चेंजेस आपल्याला दिसत असतात. हळूवार चेंजेस म्हणतात त्याला, स्लो चेंजेस म्हणतात. व्हाईल गोईंग डाऊन द सेकंड ग्रुप, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कलाइन मेटल गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि पुन्हा खाली गेल्यानंतर सेकंड ग्रुप मध्ये जे काही मेटलची रिएक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज होणार. काय इन्क्रीज होते? ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे, त्यांचं व्हॅलेन्सी वाढल्यामुळे, व्हॅलेन्स शेल्स वाढल्यामुळे. thereby is with which this reaction takes place. आणि ज्यावेळेस रिएक्टिव्हिटी वाढते त्यावेळेस त्यांची रिएक्शन इझिली होत असतात.
त्याची जी काही केमिकल रिॲक्टिव्हिटी असते ते सुद्धा इन्क्रीज होते. म्हणून thus बेरिलियम पाण्यासोबत रिॲक्ट होत नाही. मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ स्टीम सोबत रिॲक्ट होतो. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम हे पाण्यासोबत रिॲक्ट होतात रूम टेम्परेचरला. हे ग्रॅडिएशन दाखवले आपल्याला. काय म्हणले की रूम टेम्परेचरला बेरिलियम जो आहे तो पाण्यासोबत रिॲक्ट होत नाही. मॅग्नेशियम स्टीम सोबत रिॲक्ट होतो. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम हे काय होतात वॉटर सोबत होतात. म्हणजे हे एकामध्येच असलेले आहेत. म्हणजे हळुवारपणे कुण्या पद्धतीने त्याच्यामध्ये ग्रॅडिएशन दिसून येतं त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. काही जर क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा माझ्या पर्सनल नंबर जे की मी मेन्शन केलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.